अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे जिनकर राठोड यांचे उपोषण सुरूच. संबंधित प्रशासन योग्य कार्यवाही करण्यास ठरले असमर्थ. पुसद शहरातील वसंतराव नाईक चौक येथे बंजारा समाजाच्या विविध मागण्यासाठी अखिल भारतीय तांडा सुधार समिती व बंजारा युवा सेनेचे जिनकर राठोड यांनी दिनांक 23 जून 2024 पासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की उपोषणकर्ते जिनकर राठोड यांच्यानुसार बंजारा समाजाला तेलंगणाच्या आधारावर आरक्षण देण्यात यावा. संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीदिनी 15 फेब्रुवारीला शासकीय सुट्टी जाहीर करावी. विमुक्त जाती अप्रवर्गातील घुसखोरी थांबवावी. अशा विविध मागण्यासाठी सदर उपोषण सुरू करण्यात आले. सदर प्रकरणी उपोषणकर्ते यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार क्षेत्रात बंजारा समाजाचे 2 आमदार असून सुद्धा समाजाच्या हितार्थ असलेले हे मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले व तसेच अद्यापही संबंधित प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. परंतु आपल्या हक्काच्या या मागण्या पूर्ण केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असे उपोषणकर्ते जिनकर राठोड यांनी 30 जून रोजी दुपारच्या सुमारास सांगितले. त्यामुळे सदर प्रकरणी समाजातील लोकप्रतिनिधी हे काय भूमिका घेतील याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. उपोषण करते दिनांक 23 जून 2024 वसंतराव नाईक चौक येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. माझ्या स्वतःच्या काही मागण्या समाजाच्या मागण्यासाठी मी उपोषण सुरू केले आहे. माझी पहिली मागणी आहे बंजारा समाजाला एसटी आरक्षण देण्यात यावे. 1950 जेव्हा संविधान लागू झालं तेव्हापासून ते 1960 पर्यंत बंजारा समाज पूर्ण भारतामध्ये एसटी आरक्षण म्हणून लागू होतं. त्यात 1960 एसटीमधून महाराष्ट्र अलग झाल्यावर जातीमध्ये आम्हाला समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे जे आमचे पूर्वरत आरक्षण आहे एसटी आरक्षण ते आम्हाला लागू करण्यात यावे. दुसरी मागणी आहे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीला 15 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासकीय सुट्टी जाहीर करावी. दुसरी मागणी आहे म्हणजे जे राजकीय मामला आहे त्यांची जे घुसखोरी सुरू आहे यांच्या घुसखोरी थांबवावी आणि SIT लागू करावी. त्यानंतर शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन करण्यात आले होते रास्ता रोको, त्या दरम्यान ज्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. आणि शेवटची मागणी अशी आहे गोडबोली भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात यावा. याकरिता आमरण उपोषण सुरू केले आहे. माझ्या उपोषणाला आज 6 दिवस झाले. फक्त प्रशासनाचे तहसीलदार नायब तहसीलदार येऊन गेले आहे. बाकी आमचे पदाधिकारी तसे राजकीय नेते कोणीही आले नाही. स्थानिक आमदार आमच्या समाजाचे 2 आहेत. दोघांपैकी त्यांचे प्रतिनिधी पण आले नाही. ते इथं नसल्यामुळे पण त्यांचे प्रतिनिधी यायला पाहिजे होते ते पण आले नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की समाजाचेच नेते असल्यामुळे त्यांनी समाजाच्याच मागण्यासाठी बसलेले असताना त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. ते संबंधित प्रशासन जे तुमच्याकडे आले होते त्यांनी म्हणजे काय आपणास म्हणाले ते? त्यांनी पण एवढं सांगितलं की आम्ही वरच्या पातळीवर तुमचं निवेदन पाठवलं आहे, बाकी काही नाही. म्हणजे काही ठोस अशी कारवाई त्यांच्याकडून पण करण्यात आलेली नाही असं काही नाही काही. तर तुमचं आता हे कधीपर्यंत उपोषण राहणार? जिथपर्यंत माझ्या मागण्या मान्य होणार नाही, माझ्या स्वतःच्या मागण्या नाही तर सर्व समाजाच्या मागण्या आहे. त्यामुळे जिथपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तिथपर्यंत मी मागे असणार.